न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शिवराई ते जुना पालखेड मार्गाची दयनीय अवस्था। एकाच दिवसात डांबर हाताने व पायाने निघत आहे। वैजापूर तालुक्यातील शिवराई ते जुना पालखेड दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे। नुकतेच करण्यात आलेले डांबरीकरण अवघ्या एका दिवसात उखडू लागल्याने संबंधित कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावर टाकलेले डांबर हाताने आणि पायाने सहज निघत असून अनेक ठिकाणी तर रस्त्यावर डांबराचा थरच दिसत नाही। काही भागांमध्ये रस्त्याला योग्य बांधकामाची पायाभरणीच नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। ठिकठिकाणी खड्डे, उघडी माती आणि असमतल पृष्ठभाग यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे। ग्रामस्थांनी ठेकेदारावर गंभीर आरोप करत सांगितले की काम करताना कोणतीही गुणवत्ता राखली गेली नाही। डांबराचा थर अत्यंत पातळ असून काही ठिकाणी तर तो 1 मिलीमीटर सुद्धा नसल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। ग्रामीण भागातील दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणजे रस्ते आणि हे रस्ते बनवताना निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून रस्ते बनवतात। हे रस्ते जास्त दिवस टिकत नाही। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी, तसेच संपूर्ण रस्ता नव्याने आणि दर्जेदार पद्धतीने तयार करण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी।